हाय मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आता जस्ट गुढी उभारली आणि मस्तपैकी आता पूजा वगैरे झालेली आहे छान, आणि नवीन वर्षाची सुरुवात छान होईल अशा आशा करते. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि माझी गुढीची पूजा मी कशी केली आणि आम्ही कशी उभारली ते सुद्धा नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात. तर कुठल्याही सणाची सुरुवात होते ती म्हणजे स्वच्छतेने, आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने दारात आपल्या एवढी छान गुढी उभारली जाणार होती. आणि आपलं दार जर स्वच्छ नसेल तर काय फायदा. तर त्याच्यामुळे ना मी दोन्ही दारं म्हणजे जी पुढच्या माझी दरवाजाची मुख्य जे दोन्ही दरवाजा आहेत, लाकडाचा दरवाजा, लोखंडाचा दरवाजा, हे दोन्ही मस्तपैकी असे पाण्याने छान असे क्लीन करून घेतले. त्याच्यानंतर अजून एक माझा बॅक साईडला एक दरवाजा आहे, त्याला सुद्धा सेफ्टी डोअर आहे, ते सुद्धा दोन्ही दरवाजे पूर्णपणे क्लीन करून घेतले. आणि असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी जेवढी आपण घरामध्ये साफसफाई करू तेवढी घरातली जी निगेटिव्हिटी आहे, दरिद्रता आहे, तर ती सगळी निघून जाते. तर अमावस्येच्या दिवशी आहे ना, शक्यतो नक्की तुमच्या घरातली जी जळमट असतात ना ती काढून घ्या, भिंती झटकून घ्या. एवढी तरी कमीत कमी स्वच्छता दर अमावस्येला आपल्याकडनं झालीच पाहिजे. तर म्हटलं की चला, आता बाकी तर मला आत्ता सध्या काही शक्य नाही आहे साफसफाई करणं. बरेचसं माझं घर आता साफसफाई करायला आलेलं आहे, पण माझा ना पुढच्या महिन्यामध्ये एक काहीतरी चांगला प्लॅन आहे, तर त्याच्यामुळे मी स्वच्छतेसाठी थांबलेली आहे. म्हटलं की चला, नुसते आपले फक्त दरवाजे खिडक्या मस्तपैकी पुसून क्लीन करून घेऊया. ती ह्या कामासाठी ना माझा बरोबर बघा 1 तासभर गेला, कारण बरेच दिवस झाले ना डोअर वगैरे क्लीन केले नव्हते. आणि आता सध्या आमच्या आजूबाजूला बरीचशी बांधकामं चालू आहे, आणि आता उन्हाळ्यामध्ये काय होतं ना की धूळ उडते बरीचशी, तर त्याच्यामुळे खूप धूळ घरामध्ये येते आणि दरवाज्यांवर तर पहिली येऊन बसते. तर ओल्या कापडाने मस्तपैकी सगळं छान असं पुसून वगैरे घेतलं, आणि म्हणलं की चला आता आंघोळ करूयात आणि मग गुढी उभारून घेऊया. आणि हो, आता मी म्हटलं की कितीतरी सण गेले, एकाही सणाला माझं साडी नेसणंच झालं नव्हतं. म्हणजे मी इतकं कंटाळा करते ना, अगस्त्याचा जन्म झाल्यानंतर साडी नेसणं, त्याच्यासाठी थोडासा वेळ काढणं, अर्धा पाऊण तास साडी नेसायला लागतो. तर मी ना खूप कंटाळा करते कुठल्याही सणाला साडी नेसायचा. पण आज माझा काय मूड आला, मी म्हटलं की नाही, आपलं एवढं नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाच्या दिवशी तरी आपण साडी नेसूयात. कारण एक तर दिवाळीलाच नेसली जाते माझी, आणि इतर वेळेला आधीमध्ये तर नेसलीच जात नाही. तर म्हटलं की नाही, आज आपण नेसूच या. पण विचार पण करत होते की त्यात वेळ परत एकदा वायाला जाणार आहे, गुढी उभारायची, साफसफाई पण आपल्यालाच करायची आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं की वेळ वायाला जाणार आहे, पण जाऊ दे, जे होईल ते होईल, लेट झाला तर झाला. मस्तपैकी ही सगळी साफसफाई उरकली आणि साडी नेसायच्या तयारीला लागले आंघोळ वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी. आणि देवाच्या कृपेने ना अगस्त्य आज खूप वेळ झोपला होता, तर त्यामुळे तर का होईना मला हे सगळं करता आलं. म्हणजे साफसफाई म्हणा किंवा साडी नेसणं म्हणा, हे अगस्त्य झोपल्यामुळेच मला करता आलं. कारण आता सध्या त्याची तब्येत ठीक नाही आणि औषधं चालू आहेत त्याला, तर त्याच्यामुळे त्याला ना गुंगी आली जरा सकाळी सकाळी, आणि त्याच्यामुळे माझी ही कामं सगळी पटापट झाली. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी पूजेची थाळी वगैरे रेडी केली आणि इथं गुढी उभारायला घेतलेली आहे. तर आता माझं हे जे गुढीचं वर्ष आहे ना, हे 11वं वर्ष आहे. कारण माझ्या लग्नात च्या नंतर माझ्या घरामध्ये गुढी उभारायला सुरुवात करण्यात आली, म्हणजे मीच सुरुवात केली. त्याच्या अगोदर काही गुढी वगैरे उभारत नव्हते. तर त्याच्यामुळे हे आमचं जे गुढीचं वर्ष आहे ते 11वं वर्ष आहे. आणि माझ्या हातनं जी सुरुवात झाली ती परंपरा ती अजूनपर्यंत चालू आहे. आणि देवाच्या कृपेने ना अजूनपर्यंत कधीही 11 वर्षात खंड पडलेला नाहीये. नेहमी होतं ना असं की काही प्रॉब्लेम्स आले आपले किंवा काहीतरी अडचणी आल्या, पण देवाच्या कृपेने अजूनपर्यंत तरी एवढे वर्ष झाले, 11 वर्षामध्ये कधीही गुढीला खंड पडलेला नाहीये. सेम माझं लक्ष्मीपूजनाला पण झालेलं आहे की कधीच खंड पडला नव्हता. पण देव जाणे का, आत्ताची जी दिवाळी गेली ना त्यावेळेला नेमका अडचणीचा काळ होता, आणि त्यावेळेला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला पूजा करता नाही आली, तर खूप वाईट वाटत होतं मला. तर असे जे आपले सण आहेत ना ते व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडले ना तर कुठल्याही बाईला आनंदच होतो. पण नेमका सण हटकून जर त्यावेळेला अशा काही अडचणी आल्या तर खूप मन उदास होतं. पण असो, मस्तपैकी गुढी वगैरे इथे छान उभारली गेली.
आणि सानूच्या पप्पांनी फक्त मला बांधायला हेल्प केली, कारण बाकीचं त्यांना काही जमत नाही. पूजा विधी वगैरे सगळं मला पहिल्यापासून माहिती आहे, तर त्याच्यामुळे मी शक्यतो मीच करत असते. आणि अगस्त्य आणि सानवीनं लेट उठले होते, तर त्याच्यामुळे मी म्हटलं आता ह्यांना आंघोळ्या पांघोळ्या घालत बसलं, यांचे नवीन कपडे घालत बसले तर माझ्या गुढीला हमखास लेट होणार आणि मला 9च्या आत तरी कमीत कमी गुढीला उभा राहायची होती. तर त्याच्यामुळे म्हटलं की ह्या दोघांच्या ह्या आंघोळ्या राहू दे बाजूला, पहिले आपण मस्तपैकी गुढी वगैरे उभारून घेऊ, नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया आणि मग त्यांचं सगळं बघूयात, नाश्ता पाणी आंघोळ. आणि खरं सांगू तुम्हाला अजून एक युक्ती मी करून ठेवली होती, कारण सकाळी सकाळी काय होतं ना, नाश्ता रेडी करायला खूप वेळ जातो. तर आदल्या दिवशीच ना मी रात्री संध्याकाळचा जो जेवणाचा जो मसाले भात होता ना, तो मी एक्स्ट्राचा करून ठेवला होता. आणि जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जेव्हा गुढी उभारली जाईल तर इमिजिएटली फक्त आपला मस्तपैकी मसाले भात गरम करायचा आणि नाश्ता करायचा, म्हणजे जास्त वेळ वायाला न घालवता मला जी गुढी पण उभारता येईल आणि पटकन गुढी उभारून झाल्यानंतर नाश्ता पण करता येईल. तर अशी मी छान डोकं लावलं होतं, तर त्याच्यामुळे सकाळी काही गडबड झाली नाही. मस्तपैकी 9च्या आत गुढी वगैरे उभारली गेली, तोपर्यंत मुलं पण उठली. मुलं पण जरा आधी मध्ये करत होती. आता त्यांनी काय आंघोळ्या केल्या नव्हत्या, तर त्याच्यामुळे मी त्यांना काही जास्त हात वगैरे लावून दिला नाही. फक्त सानवीनी नंतर आंघोळी वगैरे काढली आणि सानवीच्या पप्पांनी थोडीसं मला नारळ वगैरे फोडून देणं, गुढी उभारून देणं, ही सगळी मदत केली. तर थोडीशी जरी एखाद्या आपल्या घरातल्या स्त्रीला ना मदतला झाली ना, तरी असं वाटतं खूप मोठा भार हलका झाल्यासारखं होतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी काही कामं आहेत सणासुदीला तरी कमीत कमी ना सगळ्यांनी थोडा तरी हातभार लावला ना, तर मेन व्यक्ती जी असते ना तिचा खूप भार हलका होतो. तर असं इथं मस्तपैकी गुढी उभारली आणि छान इथं मी दारात पूजा वगैरे केली. रांगोळी ना मी नंतर काढली, म्हणजे सानवीनी नंतर काढली, कारण कसं पुसलं जातं ना तिथं, आपण उभं राहायला गुढी उभं राहायला तिथं उभं राहतो किंवा आपल्या साडीने वगैरे पुसू शकते. तर त्याच्यामुळे मी ना नंतर सानवीला सांगितलं होतं की तू रांगोळी काढ. तर असं छान अशी मस्त गुढी उभारलेली आहे. आणि अजून एक ना खटकणारी गोष्ट म्हणजे दरवर्षी, म्हणजे जरी आपला हा नवीन वर्ष असलं तरी ना आदल्या दिवशी मन खूप खूप उदास असतं माझं, दर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. आणि ते सगळं दिवसभर माझ्या डोक्यामध्ये ना तेच फिरत असतं, ते म्हणजे आपल्या शंभू राजांचं ते बलिदान दिवस जो असतो गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. तर मला ना खूप असं वाईट वाटतं, म्हणजे माझी ना दुसऱ्या दिवशीचा हा गुढीपाडवा आणि हे नवीन वर्ष सण हा साजरे करायची इच्छाच म्हणजे नसते, ॲक्च्युली नसते. पण आता काहीच करू शकत नाही, कारण आपलं ते नवीन वर्ष आहे आणि आपण नाट नाही लावू शकत आपल्या सणाला. तर त्याच्यामुळे म्हणतात ना त्यावेळेला त्या औरंग्याने तोच विचार केला होता कुठेतरी की हिंदू लोकांचं हे नवीन वर्ष आहे आणि ह्यांचं नवीन वर्ष ह्यांना आयुष्यभराची पिढ्या पुढच्या हे डोक्यात राहिली पाहिजे, अद्दल घडले पाहिजे की नवीन वर्षाच्या दिवशी तुमच्या राजाचा आम्ही अशा प्रकारे त्याला मृत्यू दिला होता तुमच्या राजाला, हे तुमच्या लोकांच्या आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. आणि ती खरी गोष्ट आहे. आत्तापर्यंत म्हणजे ॲटलिस्ट मी किंवा बाकीचे जे शंभू भक्त आहेत तर त्यांना दर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ती वाईट जी आठवण आहे ती येतेच. आणि ह्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ना माहिती नाही खूप असं आभाळ भरून आलं होतं आणि खूप असं सॅडनेस होता वातावरणामध्ये. तर ना ते कुठेतरी असं जाणवत होतं की आज शंभू महाराजांचा जो बलिदान दिन आहे, म्हणजे सृष्टी पण खूप अशी म्हणजे उदास आहे असं वाटत होतं मला तो दिवस. तर असो काही आपण आता काहीच करू शकत नाही, कारण त्याला आता इतकी वर्ष झाले. कुठे ना कुठेतरी औरंग्याला त्याचं जे काही केलेलं पाप आहे त्याचं त्याला परतफेड करावीच लागली. नंतर शेवट काय त्याचा चांगला झाला नाही. आपले शंभू महाराज मात्र बलिदान देऊन सुद्धा ते अमर झालेले आहेत. तर असं त्यांना आपल्या सगळ्यांतर्फे मानाचा मुजरा पुन्हा एकदा. आणि छान असं मी गुढीपाडव्याचा ना स्वयंपाक केला होता. पनीर वाटाण्याची भाजी केली होती, बासुंदी केली होती. माझ्या वडिलांनी ना माझ्यासाठी खास असं आम्रखंड घेऊन आले होते, तर ते सुद्धा होतं सोबत. चपात्या केल्या होत्या, वरण भात, असं छान पटापट स्वयंपाक करून घेतला, कारण सानवीचा अभ्यास घ्यायचा होता. मला पण होतच नाही, म्हणजे मी किती पण म्हटलं ना की चला आता सुट्टी आहे तर सकाळी मस्तपैकी पटापट आवरून 11 वाजताच अभ्यासाला बसूयात एक्झामसाठी, पण होणारच नाही. कारण सकाळचा पूर्ण दिवस जो माझा आहे तो दोन्ही मुलांमध्ये घरच्या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. नाश्ते पाणी आंघोळ्या पांघोळ्या स्वयंपाक याच्यामध्ये मला आरामात 12-1 वाजतात. आणि 1 वाजला की मी पहिलं मुलांना जेवायला देत असते. मी काही जेवणाचा टाईम माझं इकडच्या तिकडं मी अजिबात करत नाही, माझं पण नाही आणि मुलांचा पण नाही. तर त्याच्यामुळे जेवण मी पहिलं रेडी करून घेत असते. बाकीच्या कुठल्याही कामाला मी रात्री 12-1 वाजेपर्यंत बाकीची कामं करत असते. मग ती कामं लेट झाली तरी चालतील, पण जेवण मात्र जे आहे ना ते टाईमवर मिळालं पाहिजे असा माझा शक्यतो आग्रह असतो.
तर बघू शकता मस्तपैकी इथं बासुंदी वगैरे तयार झालेली आहे. डिटेल रेसिपी मी काही शेअर नाही करत बसले, कारण ना काय झालंय, माझा जो छोटा स्टँड आहे ना मोबाईलचं शूटिंग घ्यायचं ते तुटलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी फक्त जस्ट तुम्हाला वरचेवर नंतर सगळं तयार झाल्यानंतर मी दाखवत आहे. आणि बऱ्याचदा मी ह्या सगळ्या रेसिपी शेअरसुद्धा केलेल्या आहेत. तर असं छान आमचा गुढीपाडवा पार पडला. आणि सध्या ना मी अगस्तीला एक छान असं टॉय घेतलं. हे जम्पिंग बॉल आहे बघा. पण झालं काय ना, हे थोडंसं मी साईजला मोठं मागवलं गेलं माझ्याकडनं. आणि मी या हिशोबाने मोठं मागवलं, म्हणजे मी मुद्दामूनच मोठं मागवलं, कारण मी म्हटलं की चला सानवी पण खेळेल, कारण सानवी छोटी होती ना तेव्हा हे तिच्याकडं होतं. आणि मी म्हटलं की 2 जण खेळतील, पण अगस्तीची थोडीशी हाईट कमी पडतीये. पण असं थोड्या दिवसांनी येईल ते त्याला. असं मुलांना काही ना काहीतरी नवीन खेळणी द्यायला ना जरा बरं वाटतं, त्यांना पण बरं वाटतं. आता सुट्ट्या लागल्यात आता अगस्तीला, तर त्याच्यामुळे खास मी त्याच्यासाठी हे मागवलेलं आहे. आणि आता 2-3 दिवसापूर्वी मी एक शॉर्ट अपलोड केला होता, एक रील अपलोड केला होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गॅस टंचाईमुळे मी इंडक्शन वापरायला काढलेला आहे माझा. आणि तो इंडक्शन कसा वापरायचा, काय वापरायचं ते सुद्धा मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं. तर बघू शकता तुम्ही, हा माझं इंडक्शन आहे आणि मी त्याच्यावर आहे ना कढी बनवत आहे. तर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की तो कसा वापरायचा आहे, पण ह्याचा ना मी डिटेल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. तर आत्ता सध्या गॅस टंचाई आहे आणि सगळ्यांनाच ती भेडसावत आहे तो प्रश्न. तर त्याच्यामुळे तुम्ही जे इंडक्शन घेणार असाल तर नक्की घ्या, कारण खूप उपयोगी आहे. आणि तो कसा वापरायचा, काय वापरायचा, त्याचे फायदे तोटे, त्याचे रूल रेग्युलेशन सगळं मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि आता माझा जो अर्धा स्वयंपाक असतो ना तो इंडक्शनवर आहे सध्या, कारण गॅस आपल्याला वाचवायचा आहे. तर असो, चला आजचा गुढीपाडव्याचा व्लॉग आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या आहे, होप्स तुम्हाला आवडल्या असतील. आणि व्हिडिओ सध्या थोडेसे लेट किंवा पुढे मागे होतील, कारण तुम्हाला जसं सांगितलं की सानवीची परीक्षा चालू आहे आणि तिच्या परीक्षेला माझी सर्वात जास्त प्रायोरिटी असते अभ्यासाला. तर असो, चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो, काळजी घ्या सगळ्या जणींनी आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.